प्रेक्षक नमस्कार, मी चैताली. आपण पाहताय आपला आवाजचा विशेष कार्यक्रम सल्ला मोलाचा तुमच्या आमच्या फायद्याचा. आजचा आपला विषय आहे कर्करोग आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्या लक्ष कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून असंख्य अशा कर्करुग्णांना उपचार मिळाले अशा हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर सीमा पाटील मॅडम. मॅडम, आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खरं तर कर्करोगी हे आपल्याच जेव्हा त्यांचं कर्करोगाचं निदान होतं तेव्हाच त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात. झुंज कशी द्यायची, त्यांच्या मनात जी भीती निर्माण होते, जी धास्ती निर्माण होते, याच्यावर लक्ष कॅन्सर हॉस्पिटल हे गेल्या 12 वर्षांपासून उपचार करत आहेत. तर लक्ष कॅन्सर हॉस्पिटलला 12 वर्ष पूर्ण झालेत, याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की लक्ष कॅन्सर हॉस्पिटलला 12 वर्ष पूर्ण झालेत, तर लक्ष कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना ही केव्हा झाली? लक्ष कॅन्सर हॉस्पिटल हे ॲक्च्युली 20 जून 2012 मध्ये स्थापना झाली. हे सुरुवात करताना हे फक्त 2 बेडेड किमोथेरपी डे केअर सेंटर म्हणून आम्ही सुरुवात केली आणि हे कॅन्सरच्या बद्दल जी भीती आहे किंवा जी किमोथेरपीबद्दल जी लोकांची भीती आहे ती दूर करण्यासाठी ही ॲक्च्युली लक्ष कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना झाली आहे. सुरुवातीला आम्हाला 2 बेडेडचं हे ओपन करणं ही लोकांसाठी ही भीती असणं कॅन्सरबद्दल आणि किमोथेरपीबद्दल ती भीती घालवण्याचा मेन जो हेतू होता, त्याच्यासाठी ही लक्ष कॅन्सर हॉस्पिटल आम्ही 2012 मध्ये ओपन केलं आहे. आणि याला पाठिंबा जो आम्हाला मिळाला आहे ते रिनाउंड मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर सचिन हिंगमिरे आणि डॉक्टर अमित भट सर यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला, ह्या कन्सेप्टवर विश्वास दाखवला की आपण किमोथेरपी ही डे केअर सेंटरमध्ये आपण देऊ शकतो आणि कॅन्सर आणि किमोथेरपीची जी भीती लोकांमध्ये आहे त्या रुग्णांची जी भीती घालवण्यासाठी हा मेन हेतू होता आणि म्हणून आम्ही ही स्थापना 2012 मध्ये आम्ही सुरू केली. लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे कॅन्सर रुग्ण आहेत त्या कर्करोगांना आजपर्यंत कोणता फायदा झाला, याबद्दल काय सांगाल? 2012 पासून आपण जवळपास 16,000 रुग्णांना आपण किमोथेरपी दिलेली आहे आणि त्याचा नक्कीच फायदा पेशंट्सला झालेला आहे. सुरुवातीला आम्ही 2 बेडेड कॅन्सर हॉस्पिटलमधून सुरुवात केलेली होती, पण आम्हाला एक दीड वर्षामध्येच हे आमचं किमोथेरपीसाठी एक 10 बेडेडचं कॅन्सर हॉस्पिटल आम्हाला ते ॲडव्हान्स करावं लागलं आणि ह्या लोकांना आपण फायदा देऊ शकलो. अच्छा, तर जे डे केअर मध्ये तुम्ही सांगताय की किमोथेरपी आणि डे केअर, तर डे केअर मध्ये नेमका काय तुमच्या सुविधा उपलब्ध असतात? कॅन्सर किमोथेरपी डे केअर म्हटल्यानंतर ट्रीटमेंट जी आहे ती किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट असा हा कॅन्सरची ट्रीटमेंट असते. तर त्याच्यामध्ये आजकाल लोक किमोथेरपीला पहिले घाबरत होते आणि आता जी नवीन सुविधा आहे त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी ही पहिली कॅन्सरची ट्रीटमेंट दिली जाते. तर सर्वात इम्युनोथेरपी हा जो प्रकार आहे आत्ता हा सर्वात नवीन प्रकार आहे आणि जो आपण पेशंट्सला देतो तो सर्वात इथे किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट आणि कॅन्सरवरची ते टॅबलेट्सची ट्रीटमेंट असते ती सगळी इकडे आपण करतो. डे केअर बद्दल जी तुम्ही माहिती सांगितली, म्हणजे एकंदरीत जे कर्करोगी आहे यांना जेव्हा त्यांचं निदान होतं तेव्हाच त्यांच्या मनामध्ये काहीतरी भीती निर्माण होते, एक धास्ती होते. तर या डे केअर बद्दल तुम्ही काय सांगाल? नेमकं त्यामध्ये कोणत्या अशा सुविधा उपलब्ध असतात? कॅन्सर म्हटलं की पहिलेच तिकडे रुग्ण जो असतो तो ऑलरेडी निम्मा झाला असतो ते ऐकून, आणि त्यातून किमोथेरपी म्हटल्यानंतर लोकांच्या मनात खूप जास्त भीती आहे. ही भीती घालवण्यासाठी हे ॲक्च्युली कॅन्सर किमोथेरपी डे केअर सेंटर आम्ही ओपन केलं आहे. मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये किमोथेरपी द्यायची म्हटल्यानंतर पेशंटला ॲडमिशनला 6 वाजता जावं लागतं. ॲडमिशन पेशंटची 8-9 वाजतापर्यंत होते. तर पेशंटचा इकडे टाईम खूप जातो आणि मेन म्हणजे किमोथेरपी हे 5-6 तासामध्ये पण होऊ शकते आणि त्याच्यामध्ये पेशंटचा वेळ वाचतो आणि त्यांच्या नातेवाईकांचाही वेळ वाचतो. ह्या सगळ्या मेन कन्सेप्टमुळे आपण हे डे केअर आपण ओपन केलं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढा खर्च जास्त आणि ह्या हिशोबाने आपण किमोथेरपीचा मेन खर्च हे कॅन्सरच्या औषधी आहेत त्याच्यामध्ये होतो. आम्ही 2012 पासून पेशंटला जवळपास
30 ते 50% डिस्काउंट आपण किमोथेरपीच्या मेडिसिन्सवर आपण सवलत देतो. त्यामुळे त्यांना ही ट्रीटमेंट करणं पॉसिबल होतं, ट्रीटमेंट कंप्लीट करणं मेन म्हणजे पॉसिबल होतं, कारण इथेच पेशंटचे पैसे वाचतात आणि त्यांची ट्रीटमेंट ही कंप्लीट होऊ शकते. अच्छा, म्हणजे खर्चाच्या बाबतीत सुद्धा जे कर्करोगी आहेत यांना इथे काहीतरी सुविधा अशी आहे, फायदा नक्कीच आहे. तर जे कर्करोगी आहेत यांनी लक्ष कॅन्सर हॉस्पिटल हाच पर्याय का निवडावा? सर्वात मेन म्हणजे जी भीती वाटते किमोथेरपीची ती पहिले घालवावी, हाच मेन हेतू होता कुठल्याही डे केअर सेंटरचं आपण जे ओपन केलं तेव्हा. तर पेशंट जे किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपीला जे घाबरतात तर ती सर्वात भीती घालवणं हे सर्वात इम्पॉर्टंट होतं. पेशंटला किमोथेरपीचं हे डे केअरमध्ये होतं, पेशंटला मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जायची गरज पडत नाही, या सगळ्याचा मागे हेतू हा होता. दुसरा हेतू म्हणजे की पेशंटला हे एकदाच ट्रीटमेंट नसते, हे पेशंटला वारंवार ट्रीटमेंट करावी लागते. काही काही पेशंटला दर आठवड्याला किमोथेरपीला यावं लागतं, काही काहींनी 15 दिवसांनी, काही काहींना 21 दिवसांनी. तर ह्या प्रत्येक वेळेस जो असतो किंवा एक तो मेंटल ट्रॉमा असतो आणि त्या मेंटल ट्रॉमामध्ये पेशंटला मोठ्या हॉस्पिटल्समध्ये हे वेळ जाणं, रात्री उशीर होणं आणि परत हे सगळं टायरिंग असतं. तर ह्या सगळ्यामध्ये डे केअरमध्ये तुम्ही गेलात की तुमचं ऑलरेडी हे प्लॅन्ड असतं की किमोथेरपी आपली आज आहे, हे सगळं माहिती असतं. त्याच्यामध्ये पेशंटचं ॲडमिशन टायमिंग हे 15 ते 20 मिनिटामध्ये होतात. पेशंटला 20 मिनिटाच्या आत पेशंटला बेडवर घेतलं जातं आणि त्यांची किमोथेरपीची प्रोसिजर पुढे सुरू होते. सर्वात मोठा फायदा हा आहे डे केअर सेंटरमध्ये. पेशंटची टायमिंगमध्ये किमोथेरपी संपणं हे पण महत्त्वाचं आहे. बाकीच्या आजारांसारखं नाही आहे, किमोथेरपीमधली जी औषधं असतात तर ती औषधं व्यवस्थित मिक्स होणं. किमोथेरपी हे आपल्याला टायमिंगमध्ये संपणं, प्रत्येक औषध काहीतरी 15 मिनिटात, काही 30 मिनिटात, काही 5 तासांवर असतात, तर ते व्यवस्थित जाणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ते व्यवस्थित जातं कारण इथे सगळ्या किमोथेरपी ट्रेंड स्टाफ असतो. इथे बाकीचे हॉस्पिटल्ससारखे दुसरे नर्सिंग स्टाफ नसतो की जे डेंग्यू पण बघतायत, मलेरिया पण बघतायत किंवा कुठल्याही इन्फेक्शनचे पेशंट बघतायत. हा फक्त किमोथेरपी डे केअर सेंटर असल्यामुळे एकमेकांचे इन्फेक्शन पेशंटला पास होत नाहीत. आणि मेन म्हणजे इथे फक्त किमोथेरपीचा ट्रेंड स्टाफ असल्यामुळे पेशंटची किमोथेरपी ही वेळेत जाणं ही तेवढीच महत्त्वाची आहे आणि पर्सनलाइज लक्ष पेशंटच्या ह्याच्यावर हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असे कोणते तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत जे कर्करोगांच्या उपचारासाठी फायदे ठरतील? कॅन्सरवर ॲक्च्युली 3 ट्रीटमेंट असतात, एक किमोथेरपी, एक सर्जरी आणि एक रेडिएशन. तर त्याच्यामध्ये आपल्याला किमोथेरपीचे जे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्याला मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात आणि आपल्याकडे डॉक्टर अमित भट सर, डॉक्टर रेश्मा पुराणिक मॅडम, डॉक्टर राहुल कुलकर्णी सर हे आपले मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत जे आपले किमोथेरपी, इम्युनोथेरपी किंवा बायोलॉजिकलची ट्रीटमेंट करणारे हे मेन डॉक्टर्स आहेत आपल्याकडे. दुसरे जे आहेत ते सर्जिकल, म्हणजे जे सर्जिकल फक्त कॅन्सरवरचे सर्जरीचे तज्ज्ञ, ते सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट त्यांना म्हणतात. तिकडे डॉक्टर बांगर म्हणून आहेत जे आपल्याला अटॅच्ड आहेत. आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट की जे क्षकिरणद्वारे जे ट्रीटमेंट करतात किमोथेरपी कॅन्सरची, तर त्याच्यामध्ये डॉक्टर नीरज डिंगरा सर म्हणून आहेत. तर ते आपल्याला अवेलेबल असतात. आपल्याकडे रोज हे किमोथेरपी OPDs असतात की जे सोमवार ते शनिवार आपण असतो. रोज आपल्याला तज्ज्ञ हे हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत. तर आपण पाहिलं की लक्ष कॅन्सर हॉस्पिटल हे चिंचवड आणि परिसरातील एकमेव असे महत्त्वाचे कॅन्सर हॉस्पिटल आहे जे गेल्या 12 वर्षांपासून कर्करोगांवर उपचार करत आहेत आणि रुग्ण हीच सेवा अशी मानून त्यांचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत हे कर्करोगांवर उपचार करत आहेत. तुमच्या मनातही काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर थेट संपर्क करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कर्करोगांवर योग्य ते उपचार करू शकता. मॅडम, आपण आपल्या प्रेक्षकांना कर्करोगाविषयी एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची.